नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नगर परिषद प्रशासन संचालनाच्या अंतर्गत 9 मार्च 2023 म्हणजे आजच्या तारखेमध्ये एक महत्त्वपूर्ण लेटर प्रकाशित झालं. या लेटरमध्ये नगर परिषदेच्या अंतर्गत कोणकोणत्या पदासाठी पदभरती होणार आहे, त्यानंतर त्या सर्व पदासाठी नेमकी शैक्षणिक पात्रता का असणार आहे याची सविस्तर माहिती दिली आहे. ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. म्हणजे नगर परिषदेच्या अंतर्गत पदभरती कधी होणार आहे आणि जे लिपिक पद असेल, वरिष्ठ लिपिक असेल, लघु टंकलेखन असेल, त्यानंतर शिपाई असेल, जे इतर पद आहेत त्या इतर पदासाठी नेमकं नगर परिषदेने 2023मध्ये जो काही नवीन शासन निर्णयानुसार शैक्षणिक पात्रता घोषित केली आहे, ती शैक्षणिक पात्रता का असणार आहे याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करूया. जर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच अपडेट तुम्हाला ठिकाणी करतील. मित्रांनो या ठिकाणी पहा, 9 मार्च 2023 रोजी एक लेटर आहे. या ठिकाणी पहा विषय काय तर नगर परिषद आस्थापनेवरील गट क आणि गट ड संवर्गातील स्थायी रिक्त पदाच्या सरळ सेवा पदभरतीबाबत या ठिकाणी आहे. एकूण 5 सामान्य प्रशासन विभागाचे GRचे त्यांनी दिनांक दिले, ते सुद्धा तुम्ही GR पाहू शकता. 383 नगर परिषद नगरपंचायतमध्ये महाराष्ट्र राज्यस्तरीय संवर्गातील पदाव्यतिरिक्त आकृतिबंधानुसार नगर परिषद नगरपंचायत आस्थापनेवरील वरिष्ठ लिपिक टंकलेखन, त्यानंतर लघु टंकलेखन, गाळणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक, उद्यान पर्यवेक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, पंप ऑपरेटर, वीज तंत्र जोडारी, तारयंत्र वायरमॅन, शिपाई, मुकदम, वॉलमॅन, सफाई कामगार या व्यतिरिक्त संचालन स्तरावर विविध पदे मंजूर करण्यात आलेली आहेत. त्यानुसार पदाची शैक्षणिक अर्हता भरती पद्धतीमध्ये प्रमाणित विहित करण्यात आलेली आहे. तर या सर्व पदासाठी मंजुरी मिळालेली आहे आणि या सर्व पदाची शैक्षणिक पात्रता त्यांनी दिलेली आहे. राज्य शासनाकडून जे काही वेळोवेळी शासन निर्णय येतात त्या शासन निर्णयाच्या मार्गदर्शक सूचनानुसार ही पदभरती पार पडणार आहे. त्या अनुषंगाने सरळ सेवेने पदभरती प्रक्रिया कार्यवाही दिनांक 31/10/2022च्या शासन निर्णयानुसार 15/8/2023 पर्यंत पूर्ण करावयाचे नमूद केले आहे. त्या अनुषंगाने संचालनालयाकडून राज्यातील सर्व नगर परिषद यांना गट क गट ड संवर्गातील रिक्त पदाचा वारंवार सूचना किंवा रिक्त पदाचा जो अहवाल आहे तो घेण्यात येत आहे. म्हणजे 15/8/2023 पर्यंत ही पदभरती होणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो त्यांनी ही सूचना दिली आहे. आता मित्रांनो नवीन जी काही शैक्षणिक पात्रता आहे ती पात्रता आपण या ठिकाणी समजून घेऊया. या ठिकाणी पहा, राज्यातील नगरपरिषदा नगरपंचायत आस्थापनेवेळी गट क गट ड संवर्गातील पदाची शैक्षणिक अर्हता तपशील खालीलप्रमाणे असेल. आता वर्ग 3च्या अंतर्गत जी पदं आहेत त्या 3 पदाची शैक्षणिक पात्रता काय दिली आहे तर या ठिकाणी पहा, वर्ग 3च्या अंतर्गत पदनाम दिले वरिष्ठ लिपिक. आता या ठिकाणी पहा मित्रांनो कॉलम दिले तर भरतीचं प्रमाण आहे सरळ सेवा अंतर्गत 25% ही भरती होणार आहे आणि 75% ही पदोन्नतीनेही भरती होणार आहे. तर या ठिकाणी पहा, संचालनालयाने मंजूर केलेल्या सेवा प्रवेशानुसार आकृतिबंधानुसार शैक्षणिक अर्हता म्हणजे ही पूर्वी शैक्षणिक पात्रता होती. तर या ठिकाणी पहा, वरिष्ठ लिपिकसाठी पूर्वी ही शैक्षणिक पात्रता होती. आता ही नवीन या ठिकाणी पहा सुधारित शैक्षणिक अर्हता. सुधारित शैक्षणिक अर्हता काय आपण समजून घ्या. तर पूर्वी काय होतं तर वरिष्ठ लिपिकसाठी 12वीसाठी जे 12वी उमेदवार होते आणि 30-40 ज्यांच्याकडे सर्टिफिकेट होतं ते उमेदवार अर्ज करू इच्छित होते. पण आता नवीन शासन निर्णयानुसार या ठिकाणी पहा, शासनमान्य कोणत्याही शाखेची पदवीधर पदवी असेल आवश्यक असेल. या ठिकाणी पहा, जर तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. म्हणजे या ठिकाणी आता हे ग्रॅज्युएशन बेसवर केलेलं आहे. त्यानंतर MSc तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर मराठी भाषेचे पुरे ज्ञान असणे गरजेचं आहे. त्यानंतर लिपिक टंकलेखन पदावरील किमान 12 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ज्यावेळेस तुम्ही जॉबला लागाल त्यानंतर तुम्हाला विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसरं पद आहे मित्रांनो लिपिक टंकलेखन. लिपिक टंकलेखनसाठी यापूर्वी जी काही शैक्षणिक पात्रता होती या ठिकाणी पहा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण पाहिजे होतं. तर आत्ता जी नवीन शैक्षणिक पात्रता आहे तर लिपिक टंकलेखन या पदाची शैक्षणिक अर्हता संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा त्या शासनाने त्यांच्याशी समतुल्य असलेली कोणतीही पदवी जर तुम्ही उत्तीर्ण असाल म्हणजे तुम्हाला यासाठी सुद्धा वरिष्ठ लिपिक टंकलेखनसाठी सुद्धा आता पदवी लागणार आहे. तुमचं ग्रॅज्युएशन होणं गरजेचं आहे. ग्रॅज्युएशन जर कंप्लीट असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर मान्यताप्राप्त औद्योगिक संस्थेचे डेटा एंट्री अपडेट उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर MSc प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो मराठी
टंकलेखन टायपिंग सर्टिफिकेट 30चं असणं गरजेचं आहे. त्यानंतर इंग्रजी 40 टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यानंतर पदोन्नतीकरता तुम्हाला जे काही विभागीय परीक्षा असेल ती उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. सरळ सेवेच्या अंतर्गत ही 50% पदभरती होईल. त्यानंतर पदोन्नतीने ही 50% पदभरती होईल लिपिक टंकलेखन या पदाची. त्यानंतर मित्रांनो दुसरं जे पद आहे ते या ठिकाणी पहा, वाहन चालक पद. वाहन चालक पदासाठी यापूर्वी 12वी उत्तीर्ण म्हणजे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण आवश्यक होतं. तर या ठिकाणी पहा की माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. त्यानंतर वाहन चालनाचा 3 वर्षाचा या ठिकाणी अनुभव असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडं ड्रायव्हिंग लायसन असेल आणि तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. त्यानंतर मोटार वाहन दुरुस्तीचे जुबजी ज्ञान असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला प्रायमरी जे काही ज्ञान असेल ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्यांचा वाहन चालवण्याचा स्वच्छ अभिलेख आहे त्यांच्याकडे चांगली शारीरिक क्षमता आहे. त्यानंतर MSCITचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या सर्व शैक्षणिक क्वालिफिकेशन जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही या ठिकाणी वाहन चालक या पदासाठी अर्ज करू शकता. हे सरळ सेवेने 100% पदभरती होणार आहे. ड्रायव्हर ऑपरेटर कम या पदासाठी पहा शैक्षणिक पात्रता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे SSC उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर राष्ट्रीय अग्निशामक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांचा 6 महिन्याचा कालावधी केलेला अग्निशामक प्रशिक्षण कार्य अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे लायसन असणं गरजेचं आहे. MSCITचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. शारीरिक पात्रतासुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 165 सेंटीमीटर उंची असेल. त्यानंतर महिलांसाठी 157 सेंटीमीटर असेल. छाती 81 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. त्यानंतर वजन 50 किलोग्रॅम. त्यानंतर महिलांसाठी 46 किलोग्रॅम वजन असणं गरजेचं आहे. दृष्टी चांगला असणं गरजेचं आहे. वयोमर्यादेचा जर विचार केला तर 30 वर्षापेक्षा जास्त असू नये अशा प्रकारे वयोमर्यादेतसुद्धा यांना बंधन आहे. त्यानंतर लघु टंकलेखन या पदासाठी शैक्षणिक पात्रता पहा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर मराठी व इंग्रजी लघुलेखनाची 100 प्रतिशब्द आणि लघु टंकलेखनाची गती ही 30 प्रतिशब्द आणि इंग्रजी 40 प्रति मिनिट अशा प्रकारे असणं गरजेचं आहे आणि ही 100% पदभरती सरळ सेवेने होणार आहे. त्यानंतर लघु टंकलेखनसाठी MSCITचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. त्यानंतर विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. गाळणी चालक किंवा प्रयोगशाळा सहाय्यक तर या पदासाठी पहा मित्रांनो, शासनमान्य विज्ञान शाखेचा रसायनशास्त्र विषयातील पदवीधर असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं केमिस्ट्रीमधून तुम्ही पदवी धारण करणं गरजेचं आहे. त्यानंतर MSCITचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असणं गरजेचं आहे. त्यानंतर विभागीय परीक्षा तुम्हाला उत्तीर्ण नंतर होणं गरजेचं आहे. 100% ही पदभरती सरळ सेवेने होणार आहे. त्यानंतर मित्रांनो पंप ऑपरेटर आहे. या पदासाठी पहा, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे 2 वर्षाचे वीज तंत्री जोडारी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्याकडे ITI सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर MSCITचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. 100% ही पदभरती सरळ सेवेने होणार आहे. त्यानंतर मित्रांनो तारतंत्री वायरमॅन या पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं ITI 2 वर्षाचा होणं गरजेचं आहे. वयवर्ष 18पेक्षा कमी नसेल आणि खुल्या प्रवर्गासाठी 38पेक्षा अधिक नसेल. MSCITचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्षापेक्षा अधिक असणार नाही. त्यानंतर विभागीय परीक्षा तुम्ही उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. ही सुद्धा पदभरती 100% सरळ सेवेच्या अंतर्गत होणार आहे. त्यानंतर मित्रांनो 6वं पद आहे उद्यान पर्यवेक्षक. उद्यान पर्यवेक्षकासाठी मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर ही पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा इतर जी पदवी असेल BScची ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर MSCITचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे आणि विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. त्यानंतर 7वं पद आहे सहाय्यक ग्रंथपाल. सहाय्यक ग्रंथपाल या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा ग्रंथपालाची जी काही तुमची बिलिपची पदवी असेल ती तुम्ही पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. MSCIT तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मराठी भाषेचे ज्ञान असणं गरजेचं आहे. विभागीय परीक्षा तुम्ही उत्तीर्ण होणं गरजेचं आहे आणि सहाय्यक ग्रंथपाल ह्या पदाची सुद्धा भरती सरळ सेवेने 100%. वर्ग 4 मधील जी पद आहेत तर या ठिकाणी पहा वर्ग 4 मध्ये हॉलमॅन आहे. यासाठी पहा SSC उत्तीर्ण गरजेचं आहे. नळ कारागीर ह्या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर संबंधित कामाचा अनुभव असणं गरजेचं आहे. MSCITचं प्रमाणपत्र पाहिजे. त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. त्यानंतर शिपाई पदासाठी या ठिकाणी पहा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे SSC परीक्षा म्हणजे 10वी तुमची उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर MSCITचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे आणि विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. त्यानंतर शेवटचं पद आहे मित्रांनो अग्निशामक फायरमॅन. या पदासाठी तुम्ही SSC उत्तीर्ण गरजेचं आहे. 100% ही सर्व सेवेने पद भरती होणार आहे. जो काही राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र मुंबई यांच्या अंतर्गत जो 6 महिन्याचा पाठ्यक्रम आहे तो पाठ्यक्रम तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. त्यानंतर MSCITचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स सर्टिफिकेट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर यासाठी शारीरिक पात्रता आहे 165 सेंटीमीटर पुरुषासाठी उंची असणं गरजेचं आहे. त्यानंतर छाती 81 सेंटीमीटर. त्यानंतर वजन 50 किलोग्रॅम असणं गरजेचं आहे. त्यानंतर दृष्टी तुमची चांगली असणं गरजेचं आहे. MSCITचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. मराठी भाषेचे ज्ञान असणं गरजेचं आहे आणि विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो नगर परिषदेच्या अंतर्गत जी पदभरती होणार आहे किंवा ज्या पदभरतीची जाहिरात येणार आहे त्या पदभरतीचा आजच्या तारखेमध्ये शैक्षणिक पात्रतेचा एक GR महत्त्वपूर्ण प्रकाशित झाला. या GRनुसार जाहिरात येणार आहे. अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण अपडेट होती. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच अपडेट तुम्हाला ठिकाणी करतील. ही जर PDF तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.